नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी भूषण आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण उद्याच्या दिवशीची फिन निफ्टीची एक्सपायरी आहे त्याविषयी आपण डिटेल माहिती घेणार आहोत की उद्याच्या दिवशी आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल काय काय आहे आणि आपण कशा प्रकारे आपण काम करू शकतो। तो व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। सोबतच मित्रांनो, आपल्यापैकी चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर रिक्वेस्ट करतो चॅनलला आपण जरूर सबस्क्राइब करून टाका, बेल आयकॉन ऑन करा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहतील। तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या ठिकाणी मी आपल्याला फिन निफ्टीचा चार्ट लावलेला आहे। वन डेचे या ठिकाणी टाइम फ्रेम आहे। जवळजवळ आपण बघू शकता आजची जी फायनल क्लोजिंग आहे आपल्याला जवळजवळ ही 21,597 ची आपल्याला क्लोजिंग मिळालेली आहे। आज कालच्या डेच्या क्लोजिंग पासून आपण इथे 100 पॉईंट इथे प्लस मध्ये जाऊन इथे क्लोज केलेलं आहे। आपण इथे बघू शकता एक आपल्याला डोजी कॅन्डल बनवलेली जी की आपली इंडिसिजन कॅन्डल आहे। याच्यामध्ये 2 ते 3 गोष्टी आपल्यासाठी ऑब्झर्व करण्यासाठी काय आहे की ज्या लोकांनी पुट शॉर्ट केलेलं आहे किंवा जे होल्डिंग साठी ट्रेड करतात त्यांना मार्केट इथे चांगला प्रॉफिट देत आहे, पण जे इंट्राडे लेवल वरती जे नाही इतकी चांगली मूवमेंट मार्केट भेटत नाही। आजचा दिवस पण जर तुम्ही ऑब्झर्व केला तर आजचा दिवस पण मार्केट बघू शकता खूप झिगझॅग मूवमेंट मध्ये होती। झिगझॅग मूवमेंट म्हणजे ह्या ठिकाणी पुट साइडला ट्रेड होता, इथं कॉल साइडला आला, डबल पुट साइडला ट्रेड होता, डबल इथं पुट साइडला ट्रेड होता, पुट साइडला ट्रेड होता, डबल कॉल साइडला आला आणि सडनली इथून डायरेक्टली इथे एक मूवमेंट इथं डाऊन साइडला दिली। जवळजवळ जो सकाळचा आपला रेंज होता त्याच रेंज मध्ये मार्केट इथं सस्टेन करून आपल्याला क्लोजिंग दिलेली आपल्याला दिसत आहे। तर आपल्यासाठी हा जो एक महत्त्वाचा पॉईंट ठरेल की आता जे मी तुम्हाला एक प्रीमियम देणार होतो, बट आता सध्या मी त्याच्यावर स्टडी केले नाही, पण मी तुम्हाला एक आयडिया देतो की तुम्ही प्रीमियम कसं इथं फाइंड आउट करू शकता। ठीक आहे, आपल्याला काय करायचं, हा जो झोन आहे या झोनच्या ब्रेकआउट वरती कुठला प्रीमियम जो आहे त्याचा सुद्धा सेम काइंड ऑफ ब्रेकआउट होईल ते आपल्याला सर्च करायचंय। म्हणजे आपण इथे ऍड करू शकता, एक बघू शकता आपण 21,650 चा आपण इथं एक कॉलचा प्रीमियम आपण ऍड करून घ्या उद्याच्या डेटला, आणि दुसरा आहे आपला 21,550 किंवा 21,500 केला तरी चालेल। 21,500 चा पुटचा प्रीमियम उद्याच्या डेटला ऍड करून घ्या। या झोन मध्ये जोपर्यंत मार्केट आहे तुमच्यासाठी पूर्णपणे नो ट्रेडिंग झोन आहे, ट्रेडिंग करू नका, अदरवाइज तुमची इथे स्टॉप लॉसेस हिट होऊन जातील। तुम्हाला काही परफेक्ट ज्याला आपण प्लॅन वरती ट्रेड करणं म्हणतो ते तुम्ही इथे एक्सपेक्ट करू शकत नाही। या झोन मध्ये आपण ट्रेड करू नका। त्या कुठल्या पण क्षणी जर आपल्याला 21,500 खाली जर ब्रेकआउट दिसतोय किंवा 21,600 650 वरती जर आपल्याला ब्रेकआउट दिसतोय आणि एक जास्त नाही म्हणत मी, फक्त 5 मिनिटं जरी हा ब्रेकआउट सस्टेन केला ऑप्शन वरती आपण ट्रेड करू शकता बिंदास पैकी। पण याच्यामध्ये तुम्हाला स्टॉप लॉस आणि टार्गेट खूप स्ट्रिक्ट ठेवावं लागेल। तुम्ही स्टॉप लॉस तुमचा जो पण येतो तुम्ही डिफाईन करून घ्या। समजा तुमचा इथे जर तुमचा डेलीचा रिस्क असेल 2,000 चा, तर तुम्हाला एवढा स्टॉप लॉस डिफाईन करणे की हे 2,000 तुमचे 2 टायमाला गेलं पाहिजे, म्हणजे 1,000 रुपये लॉस प्रमाणे तुम्ही ट्रेड प्लॅन करा जो की तुमचा सक्सेसफुल राहील। जर मार्केट आपल्याला इथं गॅप अप ओपन झालं या झोन मध्ये, तर ह्या झोन मधून परत एक आपल्याला इथे एक सेलिंग साईडचा आपल्याला प्रेशर दिसू शकतं, त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। सपोर्ट जो आहे मेजर सपोर्ट आपल्या फिन निफ्टीचा येतोय आपला 21,550 चा सपोर्ट आहे, 21,500 चा पण सपोर्ट आहे। हा झोन आपल्यासाठी सम काइंड ऑफ एक सपोर्ट सारखा काम करेल आणि हा झोन आपल्यासाठी रेजिस्टन्स सारखं काम करेल। जर फ्लॅट ओपन होऊन आपण जर ह्या झोन वरती जर इथे ट्रेड करतोय तर इथं आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन राहील, कारण की इथं मार्केट होल्ड करते। इथं मार्केट आल्यानंतर जर याला अपसाइडला जर ब्रेकआउट देते तर आपल्याला इथे एक चांगली मुवमेंट आपल्याला भेटू शकते, ज्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। ऑन अदर हँड जर आपण बघितलं मित्रांनो, जर मी इथं निफ्टीचा चार्ट लावला निफ्टी बँकचा, तर सेम काइंड ऑफ मुवमेंट या ठिकाणी मार्केटने आपल्याला दिलेली बँक निफ्टी मध्ये पण। जर याचा डेली टाइम फ्रेम जर आपल्याला बघताय आपण, तर इथं ऑल टाइम हाय आपण इथं ब्रेक केलेलं बघू शकता आपण, पण इथे एक आपल्याला एक इंडिसिजन कॅन्डल भेटलेली। हा जो सपोर्ट आहे हा जो रेजिस्टन्स पॉईंट आहे, या रेजिस्टन्स पॉईंटच्या वरती जर आपल्याला सस्टेन करण्यास सक्सेसफुल झालं तर येणाऱ्या टाइम मध्ये आपल्याला खूप चांगले टार्गेट आपण भेटू शकतं। त्याच्याविषयी डिटेल मी डिस्कशन माझ्या वीकली अनालिस्टच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे, जो की आपण बघू शकता। जर आपण याच्यामध्ये निफ्टीचं पण बघितलं सेम, तर एक मिनिट निफ्टीचं पण चार्ट मी इथं प्लॉट करतो, जस्ट अ मिनिट। निफ्टीचा चार्ट जर आपण बघितला, निफ्टी थोडासा जास्त पॉझिटिव्ह या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। जवळजवळ बघू शकता या बॉक्सचा आपल्याला ब्रेकआउट देऊन इथं सस्टेन करत आहे मार्केट। जर आपल्याला इथं 23,000चा लेवल हा जर आपला अचीव झाला तर आपल्यासाठी एक मोठी अचीवमेंट राहील। मार्केट ऑल टाइम हाय या ठिकाणी टच करते, तर 23,000 जर आपला अचीव झाला तर या ठिकाणी 23,120 पर्यंतचे आपण इथं टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो निफ्टीमध्ये। तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ। आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, काही प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्स मध्ये देऊ शकता। मी भेटतो आपल्याला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू सो मच। हॅपी ट्रेडिंग। जय महाराष्ट्र।